दादरमध्ये न्यायालयाच्या आदेशांना धुडकावून कबुतरांना दाणे टाकले जातात। एका व्यक्तीने तर चक्क कारच्या टपावरून कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रताप केलेला आहे आणि त्याची कार जप्त करत पोलिसांनी त्याला चांगलाच दणका दिलाय। पण याच निमित्ताने मुंबईमधल्या कबूतरखान्यांचा वाद अजूनही धुमसतोय हे स्पष्ट झालंय। दादरमधला कबूतरखाना चर्चेत असला तरी मुंबईमध्ये अनेक कबूतरखाने आहेत आणि सर्वाधिक कबूतरखाने हे मालाडमध्ये आहेत। बघूयात। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं कबूतरखाने बंद केले। मात्र आता त्याला पर्याय म्हणून एका जैन रहिवाशानं नवी शक्कल शोधून काढली आहे, ज्यामुळे पुन्हा आधीच्याच गोष्टींची री गिरवली जाईल। आपका नाम नहीं बोला, शुभ नाम क्या आपका? या चारचाकी गाडीवर असा ट्रे लावून यामध्ये कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकण्याची आगाऊ शक्कल या व्यक्तीनं लढवली आहे। महेंद्र संकलेचा असं या व्यक्तीचं नाव आहे। लालबागचा राहणारा हा रहिवासी सध्या कबुतरांना आपल्या गाडीवर लावलेल्या ट्रे मध्ये खाणं टाकतोय। आणखी अशा 12 गाड्या येणार असल्याची धमकीही त्यानं देऊन टाकली आहे। आपका नाम नहीं बोला, शुभ नाम क्या आपका? महेंद्र। और आपका गाड़ी है? किधर रहते हो आप? हाँ, लालबाग में। आपके इधर ये करने कोई जगह नहीं है? आपका ना ना, अरे एकदम सही है, आ जाएंगे हम। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कबुतरांना खायला टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाते, तर मुंबईतले 51 कबूतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा बीएमसीनं केली आहे। दादरमधला कबूतरखाना ताडपत्री टाकून बंद केल्यानंतर जैन धर्मीयांनी तिथं आंदोलन करून ताडपत्री काढून टाकायचा प्रयत्न केला होता। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी याबाबत काही तोडगा काढता येईल का यासाठी बैठकही बोलावली होती। मात्र सध्या न्यायालयाचे आदेश येईपर्यंत कबूतरखाने बंदच राहतील असा निर्णय आहे। मुंबईतील एकूण 51 कबूतरखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। मुंबईमध्ये वॉर्ड ए पासून ते वॉर्ड टी पर्यंत एकूण 44 कबूतरखाने आहेत। मालाड भागात वॉर्ड पी पूर्व इथे 5 कबूतरखाने आहेत। मालाड वॉर्ड पी पश्चिम भागात 5 कबूतरखाने आहेत। वॉर्ड के पश्चिम मध्ये 4 कबूतरखाने आहेत। डी वॉर्ड मध्ये गिरगाव चौपाटी आणि आजूबाजूच्या परिसरात 4 कबूतरखाने आहेत। वॉर्ड जी दक्षिण या भागात 3 कबूतरखाने आहेत। विलेपार्ले अंधेरी वॉर्ड के पूर्व इथे 3 कबूतरखाने आहेत। गोरेगाव वॉर्ड पी पश्चिम भागात 3 कबूतरखाने। दक्षिण मुंबईतील ए वॉर्ड मध्ये 2 कबूतरखाने। एफ उत्तर मध्ये माटुंगा परिसरात 2 कबूतरखाने। वांद्रे सांताक्रूज पश्चिमेला 2 कबूतरखाने। बोरिवली दहिसर भागातही प्रत्येकी 2 कबूतरखाने आहेत। भांडूप मध्ये सुद्धा 2 कबूतरखाने आहेत। तर वॉर्ड एफ दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व, आर दक्षिण आणि वॉर्ड एन मध्ये प्रत्येकी 1 कबूतरखाना आहे। 13 जुलैपासून ते 3 ऑगस्ट पर्यंत पालिकेनं आतापर्यंत एकूण 44 कबूतरखान्यांच्या प्रकरणी 142 केसेस दाखल केल्या आहेत। या सगळ्यांमधून 68,700 रुपये दंडही वसूल करण्यात आलाय। सगळ्यात जास्त दंड हा दादर पश्चिम इथल्या कबूतरखान्याच्या ठिकाणावरून गोळा झालाय। 51 जणांकडून 22,200 रुपये वसूल करण्यात आलेत। एकीकडे न्यायालयाचे आदेश पायमल्ली केले जातात का असा नवा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय, तर दुसरीकडे दादरमधील रहिवासी म्हणतात आहेत की बाहेरची लोक या ठिकाणी येतात आहेत, त्यामुळे कबुतरांची संख्या वाढते। त्यामुळे आता 13 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय समोर येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारकेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।